तुम्ही जर MPSCची परीक्षा पहिल्यांदा देत असाल किंवा ऑलरेडी तुम्ही 3-4 अटेम्प्ट दिलेले आहेत, 3-4 एक्झाम दिलेले आहेत, पण तरीही तुमचा रिझल्ट आलेला नाही आहे, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर या दोन्ही कॅटेगरीसाठी हा व्हिडिओ आरशासारखं काम करेल. कारण जर आपला रिझल्ट येत नसेल तर जगामध्ये काय चाललं आहे याच्यापेक्षा आपलं कुठे चुकतं आहे हे फाइंड आउट करणं फार गरजेचं असतं. 2 दिवसांपूर्वी आम्ही जे काही डिस्कशन सेशन घेतलं होतं क्लासमध्ये, तर त्यावेळेला आम्ही चर्चा करताना एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला. बऱ्याच मुलांनी त्याच्याबद्दल हे केलं की हां असं होत आहे. आणि तो मुद्दा हा होता की काही मुलं ही नव्याने येतात, अभ्यासाला सुरुवात करतात, मे बी 2-2.5 महिने अभ्यास करतात आणि ते अशा मुलं इतका स्कोर घेतात ज्याने ऑलरेडी 3-4 वर्ष झालं या तयारीमध्ये घालवलेली आहेत. मग हे असं का होतं की म्हणजे जर समजा 2-2.5 महिने तयारी केलेला मुलगा आपल्या एवढे मार्क्स घेत असेल तर नक्कीच मग आपल्याला आणखी आपलं स्टँडर्ड वाढवणं गरजेचं आहे, आपली तयारी आणखी चांगली झाली पाहिजे, हा तो मुद्दा होता. आणि मग त्यावेळेला मी मुलांना थोडंसं एक्सप्लेन करून सांगितलं की असं का होतं की जो नवीन स्टुडंट येतो तो लवकर पास होऊन जातो आणि जो 3-4 वर्ष अडकलेला आहे तो खूप जास्त कालावधीसाठी अडकूनच राहतो. मग याच्यामधला डिफरन्स काय आहे? तुम्ही अलीकडे UPSCचे रिझल्ट पहा, राज्यसेवेचे रिझल्ट पहा, कंबाईंड ग्रुप B-C चे रिझल्ट पहा, तुम्हाला खूप मुलं अशी दिसतील पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालेली आहेत, 21व्या-22व्या वर्षी अधिकारी झालेली आहेत. मग त्यांचा अप्रोच काय असतो नेमका या एक्झामकडे पाहण्याचा की ज्याच्यामुळे आपण 3-4 वर्ष झाली तरीसुद्धा आपण क्वालिफाय नाही होत आहोत आणि ती मुलं लगेच क्वालिफाय होऊन जातात. काही बेसिक डिफरन्सेस आहेत 3-4 जे मी तुम्हाला सांगेन. सगळ्यात पहिली गोष्ट तर ज्यावेळेला ही नवीन मुलं येतात त्यावेळेला त्यांचा जोश वेगळाच असतो. ठीक आहे, म्हणजे ते फुल जोशमध्ये असतात की मला एक्झामची तयारी करायची, ते नवीन बुक लिस्ट असेल, सिलेबस पाहणं असेल, खूप सगळ्या टॉपरचे व्हिडिओज पाहतात, एक वेगळं मोटिवेशन त्यांच्याकडे असतं. त्यांच्या डोक्यात एक असतं की मला ही एक्झाम क्रॅक करायची. याच्या व्यतिरिक्त ते हा विचार नाही करत की मला 3-4 वर्ष इथेच राहायचं आणि मला तोच म्हणजे अनुभव घेऊन जायचा. 100% केसेसमध्ये हे लागू नसेल, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये या गोष्टी घडतात, जे 3-4 पॉईंट्स मी आता सांगणार आहे. सो यांचा जो जोश असतो की नाही, मग तो PYQच्या बाबतीत असू देत, एखादा व्हिडिओ लेक्चर पाहण्याच्या बाबतीत असू देत, एखादा नवीन रेफरन्स बुक वाचण्याच्या बाबतीत असू देत, टॉपरनी सांगितलेली स्ट्रॅटजी किंवा एखाद्या क्लासने सांगितलेली स्ट्रॅटजी फॉलो करण्याच्या बाबतीत असू देत, सगळ्या बाबतीत हा जोश हाय असतो. जे वर्षानुवर्ष अपयशाला सामोरे जातात ना, यांचं काय झालेलं असतं, एक सुरुवातीला असा ग्राफ आलेला असतो, हा आता असा चाललेला असतो. याला पठारावस्था असं म्हणतात मानसशास्त्रीय भाषेमध्ये. ही पठारावस्था काय असते की एका पॉईंटपर्यंत तुमची प्रगती अशी चाललेली असते, वरती वरती तुम्ही जात असतात, पण त्याच्यानंतर ना तुमची प्रगती थांबते. ही रेषा सरळ होते, म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करत असाल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच बदल झालेला जाणवत नाही. तुम्ही टायपिंगच्या वेळेला हे पाहिलेलं असेल की ज्यावेळेला तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करता एका ठराविक पॉईंटपर्यंत तुमचं स्पीड वाढत असतं, पण त्याच्यानंतर तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली तरी स्पीड वाढतच नाही, ते स्टक झालेलं असतं एका ठिकाणी. वर्षानुवर्ष ज्यांना अपयश येतं ना ते अशा अवस्थेमध्ये येऊन अडकलेले असतात की ते स्टक झालेले असतात आणि याच्यात त्यांना कुठलीही नवीन गोष्ट मोटिवेट करत नाही, कारण ऑलरेडी हे 3-4 वर्ष जे काही धक्के त्यांनी खाल्लेले असतात. सुरुवातीला जो सगळ्यांचा सपोर्ट असतो या लोकांना की हां तू अधिकारी होशील, ट्राय कर वगैरे वगैरे, या लोकांच्या बाबतीत तो सपोर्ट आता टॉन्टिंगमध्ये बदललेला असतो की अरे यार 4 वर्ष झालं आणि काय पास होणार आहेस तू आणि आईबाबाच्या पैशावरती जगतोय. सो एक मानसिकता पण खराब झालेली असते. त्याचबरोबर ऑलरेडी त्या मानसिकतेमुळे अभ्यासामध्ये आलेली पठारावस्था असेल आणि त्यासोबतच आपलं वाढणारं वय किंवा आपल्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या ज्या आपण पूर्ण करू शकत नाहीये याच्यामुळे आलेला जो गिल्ट असतो, या सगळ्यामध्ये त्याचं नुकसान, त्याचा फटका बसतो एक्झाममध्ये आणि परत पुढची येणारी एक्झाम पण हातातून जाते. सो याच्यातून बाहेर पडणं हे फार जास्त गरजेचं आहे. तो गिल्ट जरी आलेला असेल तरी स्वतःला सांगा की मी 4 वर्ष काही अशीच घालवलेली नाही आहेत, याच्यानंतर जे काही मला यश मिळेल त्याच्यातून मी या 4 वर्षांची भरपाई करेन. किंवा अगदीच तुम्हाला असं जरी झालेलं असेल की काहीही मी वाचत आहे, आता पुढचा जो पॉईंट सांगेन ना तिथे तुमच्या लक्षात येईल की या पठारावस्था म्हणजे अभ्यासामध्ये जर ती पठारावस्था आली असेल तर त्यातून कसं बाहेर पडायचं. ठीक आहे, सो गिल्ट असेल किंवा कोणाचे टॉन्ट असतील तरी टॉन्ट मारणाऱ्यांच्या बाबतीत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आज जी माणसं तुम्हाला असं म्हणतात ना रे तू कसला पास होतोस, तीच माणसं उद्या तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर म्हणतील की मला तर 100% विश्वास होता की तुझं सिलेक्शन होणार आहे. सो जी मतं बदलणार आहेत ना त्यांच्यावरती जास्त विचार नका करू. आता दुसरा मुद्दा काय येतो की जे न्यू कमर्स आहेत हे नवीन पॅटर्न जो आलेला असतो त्याला लगेच ॲडॉप्ट करतात. म्हणजे जर समजा क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट बदललेला आहे किंवा आयोगाने सब्जेक्टमध्ये काही बदल केला आहे, सिलेबसमध्ये म्हणजे सिलेबस दिलेला आहे पण क्वेश्चन विचारताना काही बदल झाला आहे, कुठलाही बदल असेल तो नवीन पॅटर्न हे लोक लगेच ॲडॉप्ट करतात. इकडे काय असतं माहिती का,
एक इगो बिल्ड झालेला असतो की यार इतके वर्ष झालं मी अभ्यास करतोय, मला एवढं माहिती आहे, हे स्वीकारायलाच तयार होत नाहीत. आणि ज्या दिवशी तुम्ही बदल स्वीकारायला तयार व्हाल आणि बदल स्वीकारायला लागाल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये तो बदल दिसेल. सो त्या इगोतून थोडंसं बाहेर येणं गरजेचं आहे. बदल जो आहे तो स्वीकारणं गरजेचं आहे. मी खूप मुलांच्या बाबतीत हे पण पाहिलंय की जी वर्षानुवर्ष MPSCची तयारी करणारी मुलं आहेत ना, एक ॲरोगन्स पण येतो नंतर नंतर. म्हणजे कुणीही तुम्हाला जर सांगायला लागलं, एखादा समजा असा असेल की फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झाला, त्याचा इंटरव्ह्यू झाला किंवा त्यांनी कुठल्या तरी एखाद्या स्पीचमध्ये त्याच्याबद्दल सांगितलं की आपल्या जर्नीबद्दल, किंवा म्हणजे इन जनरल जरी नॉर्मली जरी तो तुमच्याशी म्हणजे अशा व्यक्तीसोबत बोलत असेल की ज्याने ऑलरेडी 3-4 वर्ष याच्यामध्ये घालवली, त्याला जर तो सांगायला लागला की अरे मी असं असं केलं होतं दादा, तरी सुद्धा अरे आम्ही इथे 4-5 वर्ष झालं झिजवल्यात आमच्या चपला, आमचं काही नाही झालं, आमच्या डोक्यावरचे केस उडाले आणि तू काय आम्हाला सांगायला लागलाय. म्हणजे हा एक जो ॲटिट्यूड असतो ना की नवीन स्वीकारायचं नाही. आपल्यापेक्षा वयाने कमी असणारे किंवा आपल्यापेक्षा कमी प्रयत्नामध्ये ज्यांना यश मिळालं त्यांची स्ट्रॅटेजी ऐकून घेण्यातही इंटरेस्ट नसतो, इम्प्लिमेंट करणं तर दूरच राहिलं. आणि आयोगाने जरी काही बदल आणले तरी ते बदल स्वीकारायला तयार नसणं, याच्यामुळे काय होतं, रिझल्ट येत नाही. आणि एक असतं की आता ही नवीन मुलं आहेत ना, त्यांना सांगितलं ना की एक्झाम पुढे गेली, समजा पोस्टपोन झाली आहे, तरी काय म्हणतात हां पुढची तारीख दिली ना त्या तारखेला होईल. ती लोक अभ्यासामध्ये राहतात. यांचं काय असतं, रे आम्हाला माहिती आहे अजून पुढे जाणार आहे, परत हे म्हणजे मी जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ना की अज्ञानामध्ये सुख असतं, हे अतिज्ञान जे असतं ना ते कधी कधी फार घातक ठरतं. आणि हे बऱ्याचदा होतं ज्यांना वर्षानुवर्ष यश मिळत नाही. मला सगळं माहिती आहे, मी खूप लोकांना भेटलोय, म्हणजे हा जो ॲटिट्यूड असतो, मी इथे खूप एक्सपिरियन्स घेतलेला आहे, हा ॲटिट्यूड कधी कधी तुमच्या अपयशाचं सगळ्यात मोठं कारण असतं. आणि त्याच्याहूनही वाईट गोष्ट ही आहे की आपल्यात तो ॲटिट्यूड आहे, आपण या पद्धतीने वागतोय हे एक्सेप्ट करायला पण आपण तयार नसतो. त्या गोष्टी आपल्या इगोवरती असतात. सो जर तुम्ही आता त्या फेजमध्ये असेल तर आय रिक्वेस्ट यू की त्या फेजमधून बाहेर या. ही मी जी बोलते ना गोष्ट, ही कदाचित तुम्हाला लागेल, तुम्हाला ही गोष्ट दुखवेल, पण लक्षात ठेवा की जर तुमचा इगो इथे हर्ट होत असेल तरी सुद्धा तो इगो बाजूला ठेवा आणि ही गोष्ट स्वीकारा की माझ्या बाबतीत असं असं होतंय, कदाचित त्याच्यामुळे माझा रिझल्ट येत नाहीये, एकदा ट्राय करून पाहायला काय हरकत आहे. सो नवीन पॅटर्न, नवीन बदल जे येतील ते तुम्ही अडॉप्ट करणं गरजेचं आहे. आणि आयोगाला पण ते अपेक्षित आहे. साधं उदाहरण लक्षात घ्या ना, तुम्ही पूर्वपरीक्षा दिली आहे, तुम्ही पूर्वपरीक्षा क्वालिफाय झालात, तुम्ही मुख्य परीक्षेला गेलात, आता तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये फेल झालात, मग आयोगाचं चुकतंय ना. आयोगाने मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुम्ही जर मुख्य परीक्षा फेल झालाय, आयोगाने तुम्हाला पुढचा चान्स मुख्यसाठीच द्यायला पाहिजे ना, नाही देते ना मुख्यसाठी. अगदी PSIच्या बाबतीत तुम्ही पूर्व पास झाला, मुख्य पास झाला, तुम्ही ग्राउंड पण दिलं, फिजिकल टेस्ट दिली, त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू पण दिलाय, फायनल रिझल्टमध्ये तुम्ही नाही आला, आयोगाने तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवायला पाहिजे ना. आयोग तुम्हाला कुठे पाठवतोय, पूर्व परीक्षेला. का पाठवतोय, आयोगाचं म्हणणं हे की ग्राउंडेड राहा, फ्रेशर सारखे या, नवीन असल्यासारखे या. या प्रवासात जे काही तुम्ही शिकलाय ऑब्विसली तो अनुभव तुमच्या कामी येणार आहे, पण तुमचा ॲटिट्यूड परत पूर्वसारखाच असायला पाहिजे की मला हे अचीव करायचे, शून्यातून मला सुरुवात करावी लागणार आहे. फरक इतका आहे की यावेळेला जे मी शून्यातून सुरुवात करत आहे त्यावेळेला ऑलरेडी काही कॅल्क्युलेशन्स माझ्या डोक्यात आहे, ज्या कॅल्क्युलेशन्समुळे मला इथे अपयश आलंय तिथे मला ते मदत करतील. पण बऱ्याचदा हे अतिचं नॉलेज किंवा हे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते जर चुकीचे असतील तर परत हा फेरा जो आहे तो चुकतो. बरीचशी मुलं इथपर्यंत येतात आणि इथे अशी अडकतात की इथून बाहेरच नाही पडता येत. ही रियालिटी आहे. सो हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. जर तुमचे 2 किंवा 3 अटेम्प्ट झालेले असतील तर या गोष्टींमध्ये डेफिनेटली बदल करून पहा, तुम्हाला फरक जाणवेल. त्याच्यानंतर ही जी नवीन मुलं असतात ना, यांच्या अभ्यासामध्ये एक नेमकेपणा असतो. बऱ्याच जणांना वाटतं की ज्याला एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे नेमकेपणा असतो वगैरे, पण होतं काय तुम्हाला सांगते. आता यांनी बुक लिस्ट पाहिली, यांनी समजा सुप्रिया मॅडमनी सांगितलं एक लेक्चर, त्याच्यामध्ये सुप्रिया मॅडमनी सांगितलं की PYQ करा, PYQ मधून एवढे एवढे टॉपिक करा, हे परफेक्ट केले तर तुमचा रिझल्ट येईल. यांनी एवढंच पाहिलं, यांनी ते टॉपिक करायला घेतले, यांनी PYQ करायला घेतले, यांनी हे टॉपिक परफेक्ट केले, एक्झामला गेले, एक्झाम क्रॅक पण झाली. इथे काय माहिती का, आम्ही 4 वर्ष झालं देतोय मॅडम परीक्षा, कुठे PYQ मधून येतं, नाही PYQचा काही फायदा होत. आणि PYQ करायला गेलं तर किती आहेत, 25,000 आहेत, 30,000 आहेत. लास्ट टाइम मला कोणीतरी कमेंट केली की PYQ बस करा, PYQ 22,000 आहेत, एवढे PYQ कधी करणार कोण. तुम्ही 50-50 हजाराचं जे काही बुक्स वगैरे घेता MCQचे, हे त्याचा उपयोग काय मग जर तुमची करायची तयारी नसेल तर. सो तो नेमकेपणा नसतो अभ्यासामध्ये.
एखादा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन विचारलाच आयोगाने, तर इकडे काय ॲटिट्यूड डेव्हलप व्हायला लागलाय की नाही यार, आयोगाने ह्या वेळेला वेगळं विचारलंय, ह्यावेळेला पॅटर्न बदललाय, आयोगाने यावेळेला PYQ नाही घेतले. यावेळेला ग्रुप बीच्या एक्झाममध्ये आयोगाने फरक काय केला? PYQ मधूनच क्वेश्चन आले, पण आयोगाने काय केलं, आधी तुम्हाला एकच फॅक्ट विचारली जात होते वन लाईनर स्वरूपामध्ये. आता आयोगाने काय केलंय, 1 2 3 4 अशी 4 विधानं घेतली, 4 फॅक्ट घेतल्या वेगळ्या वेगळ्या क्वेश्चनमधल्या आणि त्याचा एकच क्वेश्चन तयार केला. याच्यामध्ये 4 फॅक्ट दिले आणि सांगितलं उत्तर द्या. आता काय झालं, असं विचारलं, आम्ही गोंधळून गेलो. असा कुठे प्रश्न असतो होय, एवढं कठीण कुठे विचारतात होय. अरे 4 विधानं विचारली आहेत ना, तीच जर वन लाईनरमध्ये आली असती तर तुम्ही कसं डील केलं असतं त्याला? तसं डील करा ना. अप्रोच बदलणं फार जास्त गरजेचं आहे आणि तो जर नाही बदलता आला आपल्याला तर आपण आणखी काही वर्ष इथेच अडकून राहू. मी तुम्हाला दोष देत नाहीये, पण आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय, आपण जे काही कन्झ्युम करतोय त्याच्यातून खूप वेळा आपला माइंडसेट असा बनत जातोय की जो ॲक्च्युली आपल्या सक्सेसपेक्षा आपल्या फेल्युअरसाठी जास्त कारणीभूत आहे. याच्यानंतर ही जी मुलं असतात ना नवीन, यांना पेपरचं स्वरूप वगैरे काही माहिती नसतं, पण तरीसुद्धा जे मी म्हटलं अज्ञानात सुख असतं, पेपरचं स्वरूपच माहिती नाही, त्याच्यामुळे भीतीच नसते. मी काल बोलता बोलता मुलांना ही एक गोष्ट बोलली की आता मी तुम्हाला पण ते उदाहरण देते. मला सांगा की एक अंधारी खोली आहे, तुम्हाला माहिती नाही त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला आतमध्ये जायला सांगितलं आणि तुम्हाला एवढं सांगितलं की पूर्ण अंधार आहे, काहीही दिसणार नाही, आतमध्ये जा आणि वापस ये. आता आजूबाजूची लोक तुम्हाला काय भीती घालायला लागली, माहीत नाही आतमध्ये काय आहे, मे बी एखादा प्राणी असेल, तो तुला चावेल, तो तुला मारेल, तो तुला धडक देईल, आतमध्ये कदाचित एखादा खड्डा असेल, तू पडशील, आतमध्ये काहीतरी गरम वस्तू असेल, तुला पोळेल. तुम्ही एवढ्या सगळ्या भीती डोक्यात घेऊन त्या अंधाऱ्या खोलीमध्ये चाललाय, तुम्ही 100% तिथे काहीही नसेल तरी तुम्ही धडपडणार. एखादा असा असेल की ज्याचा माइंडसेट स्ट्रॉंग आहे, तो नाही घाबरणार, पण मोस्ट ऑफ द लोक इथे घाबरतात आणि हेच सध्या होत आहे. पण जर समजा तुम्हाला असं सांगितलं की अंधारी खोली आहे, आतमध्ये जा, एक टेबल ठेवलेला आहे, त्याच्यावरती एक बॉटल ठेवली आहे, ती घेऊन ये. आता जरी आतमध्ये काहीही दिसत नसेल तर तरीही तुम्ही चाचपडत जाल आणि ती बॉटल घेऊन बाहेर याल, कारण तुमच्या डोक्यात कुठलीही भीती नाही आहे. सेम हे उदाहरण मी कशासाठी दिलं मुलांना, कारण एक्झामचा जो पेपर येणार आहे त्याच्याबद्दल सेम आता तेच होते मुलांचं. ऑलरेडी माहिती आहे ना आयोगाचा पेपर कसा येतोय. हिस्ट्रीचे 10 येत आहेत, जॉग्राफीचे 10 येत आहेत, पॉलिटीचे 15 येत आहेत, करंटचे 15 आहेत, इकॉनॉमिक्स 15 आहे, सायन्स 15 आहे, मॅथ्स रिझनिंग 20 आहे, सगळं माहिती आहे आम्हाला. पण तरीसुद्धा त्या पेपरला असे घाबरत आहेत जसं की त्या पहिल्यावाल्या अंधाऱ्या खोलीमध्ये जाण्यासारखं, की बाकीच्यांनी एवढं सगळं सांगितलं पेपर फार हार्ड असतो. पेपरची भीती का वाटते? जर तुम्हाला पेपरचं स्वरूप माहिती आहे तर त्याच्यानुसार अप्रोच ठेवून तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की एकच अटेम्प्ट आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल. कुठल्या गोष्टी 2-3च गोष्टी मी सांगितल्या ज्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत मी करंट अफेअर्ससाठी एक स्ट्रॅटेजी सांगितली. मला 100% खात्री आहे की जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली त्या स्ट्रॅटेजीवरती आता बॅचेस विकायला सुरुवात होणार आहे. म्हणजे मी नाही, पण मार्केटमध्ये ती स्ट्रॅटेजी आली की 100% लोक, कारण हे डेली स्टडी टार्गेट कोणी सुरू केले, प्रत्येक ठिकाणी आत्ता डेली स्टडी टार्गेटवरती बॅचेस विकल्या जातात. सो हे जे काही आहे की नाही, आत्ता जी करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी सांगितली, कोण काय करतं याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ती जी स्ट्रॅटेजी सांगितली करंट अफेअर्ससाठी, मॅथ्स रिझनिंगसाठी, ती स्ट्रॅटेजी ॲज इट इज फॉलो करा आणि तुम्ही पहा तुम्हाला इतका फरक जाणवेल तुमच्या तयारीमध्ये. आणि मी दोन्ही बाबतीत सांगितले, करंट अफेअर्ससाठी फक्त 1 महिना ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. तुम्हाला एका महिन्याच्या एंडला जर फरक जाणवला तर तुम्ही ती कंटिन्यू करा, अदरवाईज तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्ही पॅरलली तुमची जी मेथड आहे ती पण फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही, पण एकदा ट्राय तर करून पहा. सेम मॅथ्स रिझनिंगसाठी पण सांगितलं, एका टॉपिकला फक्त ती मेथड फॉलो करून पहा. त्या एका टॉपिकमध्ये जर तुम्ही परफेक्ट नाही झाला, सोडून द्या, ती स्ट्रॅटेजी फॉलो करू नका, तुम्ही कुठलीही दुसरी स्ट्रॅटेजी फॉलो करा. पण जर सांगतेय तर काहीतरी ऑलरेडी त्याचा एक्सपिरियन्स आहे. आणि असंही नाही आहे की मी पण त्या बाबतीत रिजिड आहे की असं नाही. आत्तापर्यंत मी करंट अफेअर्सची असेल, अगदी एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वीची स्ट्रॅटेजी असेल, प्रत्येक गोष्टी तुम्ही मागचे व्हिडिओ काढून पहा. जशी एक्झामची डिमांड आहे, ज्या पद्धतीने नवीन पॅटर्न येतात त्याच्यानुसार मी स्ट्रॅटेजीमध्ये बदल करत गेलेली आहे. कारण हा बदल आपण स्वीकारला पाहिजे, गरजेचं आहे बदल स्वीकारणं. कारण जर आपण तो नाही स्वीकारला तर आपला याच्यामध्ये निभाव लागणार नाही आहे. नवीन मुलं येत आहेत, एक्झाम क्रॅक करत आहेत, निघून जातात. मग आपल्याला जो अप्रोच चेंज करणं गरजेचं आहे. आपले जे ऑलरेडी बिलीफ सिस्टीम जी तयार झालेली आहे, जे ॲक्च्युली चुकीची आहे आपल्यासाठी, त्याच्यामध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो मला आशा आहे की मला जे तुम्हाला सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल. सो हा माइंडसेट स्ट्रॉंग बनवणं, माइंडसेटमध्ये बदल करणं
एक्झामला कुठल्या अप्रोचने सामोरं जाणं. आणखी एक गोष्ट जी मला फार प्रकर्षाने जाणवली माझ्या स्टुडंटच्या बाबतीत, की काही स्टुडंट आहेत यार, खरंच पहिला अटेम्प्ट आहे किंवा ग्रुप बीची पहिली एक्झाम आहे आणि ग्रुप सीची दुसरी एक्झाम आहे MPSCची त्यांच्या लाईफमधली. म्हणजे 2च पेपर दिले, 4 जानेवारी आणि 11 जानेवारी, तरीसुद्धा त्यांनी 55+ स्कोअर केलेला आहे. आणि काही स्टुडंट आहेत ज्यांनी 2021, 22, 23, 24चे पेपर दिलेत किंवा 22, 23, 24चे पेपर दिलेत, पण तरीसुद्धा 45, 47, 48 किंवा कधी कधी 40 असा स्कोर आलेला आहे. म्हणजे काहीतरी जे चुकतंय ते फाइंड आउट करणं फार गरजेचं आहे. इतकं गरजेचं आहे ना ते फाइंड आउट करणं. कारण अभ्यास आपला तगडा आहे. तुमच्या अभ्यासावरती कोणीच डाऊट घेत नाही. तुमचा अभ्यास तगडा आहे. तो अभ्यास उतरवता येत नाही या पेपरमध्ये आणि ते जमलं पाहिजे तर काहीतरी फायदा आहे. नाहीतर तुम्हाला कुणीही विचारणार नाही की तुझी राज्यघटनेची किती कलमं पाठ आहेत बाबा, तुझी अख्खी राज्यघटना पाठ आहे का बाबा, सगळा इतिहास तुला पाठ आहे का बाबा, सगळे क्रांतिकारक तुला माहिती आहेत का. एक्झाममध्ये जे विचारलं जाते सध्या त्याला फोकस करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला लाईफमध्ये जेव्हा पण काही अचीव करायचं तुम्ही अवांतर वाचन करा. त्यावेळेला हा सिलेबस परत एकदा स्टडी करा नॉलेजसाठी म्हणून. आत्ता एक्झामची रिक्वायरमेंट काय ते समजून घ्या. मला आशा आहे की मला जे तुम्हाला सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल. 2026ची तयारी करत असाल तर प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज मी घेऊन आलेले आहे ऑलरेडी. त्या चॅलेंजचा जर पार्ट बनायचं असेल तर आपला ॲप डाउनलोड करा, त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ आधी पहा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे तर. अदरवाईज तुम्ही ज्या पद्धतीने आता तयारी करताय, ज्यांना पण फॉलो करताय त्यांना प्रॉपरली फॉलो करा. अगेन सांगेन की मेंटॉर खूप प्रॉपरली निवडा आणि त्यांना व्यवस्थितपणे फॉलो करा. 10 लोकांच्या स्ट्रॅटेजी ऐकून 10 लोकांना फॉलो करायला जर जाल तर कुठंपर्यंतच पोहोचणार नाही. कारण प्रत्येकाच्या अनुभवानुसार त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते. सो तुम्ही त्याच्या अनुभवाचा जर फायदा करून घेतलात आणि तिथंपर्यंत पोहोचलात तर डेफिनेटली. अदरवाईज मग 10 लोकांचं ऐका, मग त्याच्यातून एकच स्ट्रॅटेजी तयार करा स्वतःची आणि त्याच्यानुसार जा. तुम्ही काय करताय, याचं थोडं त्याचं थोडं ऐकताय पण सगळ्यांचं आणि फॉलो पण करताय सगळ्यांनाच आणि मग याच्यामध्ये तुम्ही कुठेच पोहोचत नाही आहात. जाता जाता एक उदाहरण सांगून देते जे माझ्या स्टुडंट्सना मी सांगितलेलं, की बऱ्याच मुलांचं काय होतंय की ऑलरेडी 4-5 महिने एका व्यक्तीला फॉलो केले किंवा एका मेंटॉरच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वगैरे फॉलो केल्यात. अगदी एक्झाम जवळ आल्यानंतर 15-20 दिवसांवरती आल्यानंतर कुठली तरी एखादी फास्ट ट्रॅक, वन डे अशी कुठली एक बॅच आली स्ट्रॅटेजीची किंवा रिव्हिजनची, तर होते काय की अगदी एक्झाम जवळ आल्यानंतर मुलं आहे हे सगळं सोडतात आणि त्याच्या पाठीमागे पळतात. मी असं अजिबात म्हणत नाही की या बॅचेसचा फायदा होत नाही. 100% फायदा होतो. तुम्ही आधीपासून काय केले हे पण इम्पॉर्टंट आहे. मी ऑलरेडी माझं एक ढीगभर करून ठेवलंय, माझी त्याची बिलकुल रिव्हिजन नाही आहे आणि मी दुसरंच काहीतरी शोधायला पळत आहे. होते काय की समजा XYZ या व्यक्तीकडे क्लास केलेली व्यक्ती शेवटच्या वेळेला माझ्याकडे आली. आता तिची ऑलरेडी एवढी तयारी आहे की समोर एक फक्त कॉर्नर आहे, तो कॉर्नर केला की पुढे फिनिशिंग लाईन आहे. पण त्या व्यक्तीला वाटते की अरे अजून एवढा मोठा कॉर्नर आहे, पुढे रस्ता किती आहे माहिती नाही, मग माझा कधी प्रवास संपणार माहिती नाही. ज्या वेळेला त्या वळणाच्या अलीकडेच आहे ना त्यावेळेला ती व्यक्ती आपला मेंटॉर बदलते. आपण ज्यांच्याकडून पण गायडन्स घेतो त्या टीचरला चेंज करते, दुसऱ्याकडे जाते आणि मग दुसरा शिक्षक काय करतोय, तुला काय येते काय नाही मला नाही माहिती, तो परत त्याला स्टार्टिंग लाईनला पाठवतोय. जर तुम्ही थोडेसे टिकून राहिलात तर तुम्ही फिनिशिंग लाईनला पोहोचाल, पण ते तुम्हाला टिकून राहता आलं पाहिजे आणि शेवटचा काळ हा फार त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. 3-4 वेळा अपयशी होणाऱ्या स्टुडंटमध्ये हे प्रमाण मी खूप जास्त पाहिलं की शेवटी अगदी एक्झाम जवळ आल्यानंतर फार गोंधळून जातात, काय फॉलो करायचं कळत नाही आणि तिथे इतकी गडबड होती की अगदी एक्झाम हॉलमध्ये सुद्धा आधी ठरवून गेलेली स्ट्रॅटेजी वेगळी असते, एक्झामला जाण्याआधी वेगळंच काहीतरी पाहिलेलं असतं आणि एक्झाम हॉलमध्ये तिसरंच काहीतरी फॉलो करतात, त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही आहेत. सो या गोष्टींची काळजी घ्या जर तुम्हाला एका अटेम्प्टमध्ये रिझल्ट हवा असेल तर. आणि बाकी जे व्हिडिओज मी आत्ता ऑलरेडी मेन्शन केलेत ते व्हिडिओज एकदा पाहून घ्या. डेफिनेटली तुमच्या तयारीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. तुमचं मत काहीही असेल, मे बी तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुम्ही ऑलरेडी तयारी करत असाल तर ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं याच्याबद्दलचं मतसुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्ही माझ्यासोबत डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. ठीक आहे, लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.